हॅलो एव्हरीवन, फिअरलेस आरपी मध्ये तुमचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की जर तुमच्या केसांना फाटे फुटत असतील म्हणजे तुमच्या केसांना स्प्लिट एंड असतील तर त्या कायमच्या कशा बंद करायच्या। चला तर मग फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ हा आपण स्टार्ट करूया। पहिल्यांदा आपण जाणून घेऊया की केसांना फाटे फुटण्याचं कारण काय। तर त्यामध्ये सगळ्यात पहिलं कारण आहे, जर तुम्ही रोज रोज हेअर वॉश करत असाल तर तुमच्या केसांना स्प्लिट एंड ह्या येऊ शकतात। दुसरं आहे, जर तुम्ही केसांना जास्तीत जास्त शॅम्पू यूज करत असाल तरीही तुमच्या केसांना स्प्लिट एंड ह्या येतात। केस हे तुम्ही मोकळे सोडून गाडीवर नेहमी जात असाल तरीही त्या बाहेरच्या पोल्युशनने तुमचे केस हे खराब होतील आणि त्यामुळेही तुम्हाला केसांना स्प्लिट एंड या येऊ शकतात। तुम्ही जर केसांना कधी तेल हे लावत नसाल तरीही तुमच्या केसांना फाटे हे फुटू शकतात। आणि त्यानंतर जर तुम्ही तुमच्या केसांवर सारखं स्ट्रेटनर यूज करत असाल किंवा ब्लो ड्राय करत असाल तरीही तुमच्या केसांना स्प्लिट एंड ह्या येतात। एकंदरीत काय की फाटे फुटणे म्हणजे जेव्हा तुमचे केस हे ड्राय होतात आणि तुमच्या केसांमधील मॉइश्चरायझर हे निघून जातं तेव्हा तुमच्या केसांना फाटे हे फुटतात म्हणजे स्प्लिट एंड ह्या येतात। तर फ्रेंड्स, आता हे झाले स्प्लिट एंड येण्याची कारणे। तर आता आपण यावर उपाय काय आहेत ते पुढे बघूया। त्यामध्ये सगळ्यात पहिला उपाय आहे ऑइल आणि बदाम तेल। यस, ऑलिव्ह ऑइल आणि बदाम तेल हे तुमच्या स्प्लिट एंडला रिपेअर करतं आणि ऑलिव्ह ऑइल आणि हे बदाम तेल जे असतं ते तुमच्या केसांना नरिशही करतं आणि शाईनही करतं। बट हे लक्षात ठेवा, तुम्ही जे ऑलिव्ह ऑइल घ्या ते पूर्णपणे नॅचरल आणि ओरिजिनल असायला हवं। आता त्यानंतर तुम्ही जे बदाम तेल घ्या तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की त्यासाठी तुम्ही हे रोगनचं बदाम तेल आहे ते यूज करा। हे तेल 100% नॅचरल आहे। तुम्हाला सजेस्ट करेन की हे बदाम तेल तुम्ही यूज करा। आणि जर तुम्ही मार्केटमधनं दुसरं कुठलं बदाम तेल हे घेणार असाल त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा त्याचे इन्ग्रेडियंट हे चेक करा। आता त्या इन्ग्रेडियंट मध्ये जर फक्त आणि फक्त बदामच असेल तरच ते बदाम तेल तुम्ही वापरा। नाहीतर मार्केटमधनं तुम्ही कुठलंही बदाम तेल हे जर आणलं आणि ते तुमच्या स्प्लिट एंडला लावलं तर तुमच्या स्प्लिट एंड ह्या रिपेअर होणार नाही। फ्रेंड्स, या दोन्ही मधलं कुठलंही एक ऑइल तुम्ही तुमच्या स्प्लिट एंडला आठवड्यातनं 2 वेळेस लावायचं आहे आणि त्यामुळे तुमच्या स्प्लिट एंड ह्या रिपेअर होतील। तर हे ऑइल तुम्हाला 3 ते 4 तास तसंच लावून ठेवायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही तुमचा हेअर वॉश हा करू शकता। त्यानंतर दुसरा उपाय आहे ॲलोवेरा जेल। यस, ॲलोवेरा जेल हे तुम्हाला जिथे जिथे तुम्हाला स्प्लिट एंड असतील तिथे तुम्हाला ब्रशच्या हेल्पने ॲलोवेरा जेल हे अप्लाय करायचं आहे। आता हेही तुम्हाला 3 ते 4 तास तसंच ठेवायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमचे हेअर वॉश हे करायचे आहे। आता ॲलोवेरा जेल हे तुमच्याकडे जर तुमच्या घरी जर फ्रेश ॲलोवेरा असेल तर तुम्ही तेही वापरू शकता किंवा तुम्ही मार्केटमधनं कुठलंही चांगल्या क्वालिटीचं ॲलोवेरा जेल ही यूज करू शकता। आता ॲलोवेरा जेल मध्ये मॉइश्चरायझिंग प्रॉपर्टीज असतात। ॲलोवेरा जेल हे आपल्या केसांना नरिश करतं आणि मॉइश्चराइजही करतं आणि शायनीही ठेवतं। तर हा उपायही तुम्हाला आठवड्यातनं 2दा करायचा आहे। जो उपाय तुम्हाला सांगितला म्हणजे जे ऑइल सांगितले, आता ते ऑइल आणि ॲलोवेरा जेल हे दोन्ही मिक्स करूनही तुम्ही तुमच्या स्प्लिट एंडला लावू शकता। त्यानंतरचा तिसरा उपाय आहे म्हणजेच एग। यस, तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या स्प्लिट एंड साठी अंडी हे वापरायचे आहे। म्हणजे जिथे जिथे तुम्हाला स्प्लिट एंड आहे तिथे तुम्हाला अंड्यातला जो पिवळा बलक असतो तो तुम्हाला ब्रशच्या हेल्पने तुमच्या स्प्लिट एंडला लावायचा आहे। आता हे तुम्ही जास्त वेळ अजिबात ठेवायचं नाही। लक्षात ठेवा, हे तुम्हाला तुमच्या केसांवर लावल्यानंतर अर्धा तासच ते ठेवायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही तुमचं हेअर वॉश हा करू शकता। बट एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही तुमचा हेअर वॉश कराल तेव्हा तुम्ही हेअर वॉश हा थंड पाण्याने किंवा कोमट पाण्यानेच करा।
कारण जर तुम्ही तुमचा हेअर वॉश हा गरम पाण्याने केला तर ते अंड हे केसांमधलं व्यवस्थित वॉश होणार नाही आणि तुमचे केस हे चिकटही राहतील। त्यामुळे शक्यतो प्रयत्न करा की तुम्ही तुमचा हेअर वॉश हा कोमट पाण्याने किंवा थंड पाण्यानेच करा। स्प्लिट एंड साठी हा उपाय खूप इम्पॉर्टंट आहे आणि उत्तम आहे। हा उपाय तुम्ही नक्की ट्राय करा। तर चौथा उपाय आहे तुम्हाला मध हे तुमच्या स्प्लिट एंडला ब्रशच्या हेल्पने अप्लाय करायचं आहे। मधामध्येही मॉइश्चरायझिंग प्रॉपर्टीज असतात, त्यामुळे मध ही आपल्या केसांना नरिश करतं। तर फ्रेंड्स, तुम्हाला मध हे तुमच्या स्प्लिट एंडला ब्रशच्या हेल्पने लावायचं आहे आणि ते 1 तास तुम्हाला तसंच ठेवायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमचा हेअर वॉश हा करायचा आहे। फ्रेंड्स, मी तुम्हाला यावर अजून एक टिप सांगते। जर तुमच्याकडे वेळही असेल आणि हे सगळे जे मी उपाय सांगितले आहे हे तुमच्याकडे अवेलेबलही असेल, ऑइल, अंडी, ॲलोवेरा, बदाम तेल हे सगळं तुम्ही एकत्र मिक्स करूनही ॲट अ टाइम तुमच्या स्प्लिट एंडवर अप्लायही करू शकता। यानेही तुम्हाला खूप छान स्प्लिट एंडवर रिझल्ट हा दिसून येईल आणि तुमचे केसही हेल्दी राहतील। आणि अजून एक, जेव्हा तुम्ही हे उपाय कराल त्यानंतर तुमच्या स्प्लिट एंड जेव्हा नाहीशा होतील त्यानंतरही तुम्हाला केसांची काळजी ही घ्यायची आहे, जेणेकरून तुम्हाला परत त्या स्प्लिट एंडचा प्रॉब्लेम यायला नको। तर त्यासाठी काय करायचं आहे, जेव्हाही तुम्ही तुमच्या केसांना काहीही लावाल, म्हणजे तुम्ही तुमच्या केसांना ऑइल लावत असाल, हेअर मास्क लावत असाल किंवा मेहंदीही लावत असाल तर ती तुम्हाला इथे केसांच्या टोकालाही इथे लावायची आहे। इथे लावायलाही अजिबात विसरायचं नाही, जेणेकरून तुमचे पूर्ण केस हे मॉइश्चराइज होतील। फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच। आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला? आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि तिथे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या। थँक यू एव्हरीवन।